नमस्कार, बातमी आहे पंढरपूर तालुक्यातील। बातमी सविस्तर बघण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। पंढरपूर नजीक असलेल्या इसबावी परिसरामध्ये एका तरुण युवकावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना इसबावीतील शिंदे चौक परिसरात काल दुपारी 3च्या सुमारास घडली असून पंढरपुरातील परिसर हा गुंडागिरी वाळू माफियाचा हॉटस्पॉट बनला आहे। त्यामुळे इसबावी म्हटलं की कधी कोणता गुन्हा घडेल हे सांगता येत नाही। तसाच काहीसा प्रकार आज इसबावी येथे उघडकीस आला आहे। इसबावीतील राम भारत शिंदे वय वर्ष 28 राहणार दूध पंढरी जवळ इसबावी पंढरपूर याच्याच भावाने बाळू भारत शिंदे याने भावावरती कोयत्याने व धारदार शस्त्राने वार करत जीव मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इसबावी येथे शिंदे चौकात घडली आहे। याचं कारण असं की घरातील देवाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून नदीला का सोडली हा राग मनात ठेवून रामा शिंदे याला विचारात अंगावर कोयत्याने वार केले आणि तू आणि वडील माझ्या घरात राहायचं नाही, मी वडिलांचा सांभाळ करत नाही, मला वडिलांचे नावे असलेले घर एकूण पैसे द्या नाहीतर तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करत धारदार शस्त्राने रामा शिंदे यांच्यावरती वार करण्यात आले आहे। तरी पोलीस दखल घेत नसल्याचे आरोपींकडून सांगण्यात येत आहे। तरी पोलिसांनी आरोपीवरती कडक कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी यांच्याकडून होत आहे। राम भारत शिंदे मी राहणार दूध पंढरी समोर अशी बोंदीगिरी करतात म्हणून असं झालं। वडिलांना नदीला नेऊन टाकलं, माझ्यावर संशय घेऊन मला कोयत्यानं हाणमार केली। मलपे चौकाकडे शिंदे चौकाकडे जाताना मला हाणमार केली त्यांनी कोयत्यानं। बाळा भारत शिंदे कधी केली? काल दुपारी 3 वाजता। कोणाच्या घरातलं देव? भारत मिस्त्रीच्या घरात। हां, स्वतःच्या घरातलं बोंदीगिरी करत होता। त्यामुळं आमच्या वडिलाला नाही पटलं, आमच्या वडिलांना नदीला नेऊन टाकलं, त्यामुळं मला कोयत्यानं हाणमार केली। भाव आहेत येऊ देत नाही ते आणि ताप करते ते आणि जागा बी म्हणते ते नाहीतर तुला बी बाहेर असे धमकी देतोय। बाळा भारत शिंदे कशामुळं हे कालचा प्रकार घडला? देवीच्यासाठी देवी नदीला नेऊन टाकले त्यामुळे झालं।